सकाळ नेहमीपेक्षा जरा लवकरच झाली होती, तर म्हटलं चला आज लवकर उठून छान असं 6:15 पर्यंत रेडी झाली. त्यानंतर बघा मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते. तर छान असं गॅलरीमध्ये मी लाइटिंग आकाशकंदील वगैरे सगळं लावलेलं होतं आणि एवढं सुंदर आणि छान असं प्रसन्न वातावरण होतं ना सकाळचं. तर सकाळी लवकर उठण्याचं कारण होतं ते म्हणजे दिवाळी. तर आज आहे दिवाळी, तर आजचा दिवाळीचा दिवस होता म्हणून सकाळी लवकर उठले, कारण बरेचसे कामं लवकर आवरायची होती. तर म्हटलं चला लवकर उठूया आणि पटकन आवरून घेऊया, कारण ना लक्ष्मीपूजनाची बरीचशी कामं असतात, रांगोळी, परत स्वयंपाक, त्यानंतर लक्ष्मीपूजनाची मांडणी, या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. त्याच्यामुळे मग लवकर उठून छान सगळं आवरून वगैरे घेतलं आणि नंतर मग आता मी माझा व्लॉग सुरू केला. तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि मजेत असाल. तर मी वर्षा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे वर्षास व्लॉग. तर मी ते बडबड करत होती, व्लॉग सुरू केला होता पण ना आवाज खूप कमी होता, त्यामुळे मला व्हॉइस ओव्हरच द्यावा लागला. त्यानंतर सकाळी छान असं एंट्रान्स सगळा झाडून पुसून स्वच्छ करून घेतला, कारण आज लक्ष्मीपूजन होतं. तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सगळं आपला जो घरातला परिसर असतो तो स्वच्छ करायचा असतो, कारण आहे ना आजच्या दिवशी लक्ष्मीचं घरात आगमन होत असतं आणि लक्ष्मी या अशाच घरी येते, अशाच ठिकाणी येते ज्या घरात स्वच्छता, शांतता आणि छान असं आकर्षक सजावट वगैरे असते. तर लक्ष्मीला ह्या गोष्टी खूप आवडतात, त्यामुळे लक्ष्मी त्याच घरात प्रवेश करते. त्यामुळे छान असं इकडे माझं एंट्रान्स स्वच्छ करण्याचं काम सुरू होतं. तर धनत्रयोदशीची रांगोळी भरपूर मोठी काढली होती मी. म्हटलं तर नरक चतुर्दशीच्या दिवशी काही ती पुसली नाही, तशीच राहू दिली, फक्त उंबरठा लेपन वगैरे दिवाळीच्या दिवसात माझं चालू आहे. त्यानंतर मग आज लक्ष्मीपूजनाची मला नवीन छान रांगोळी काढायची होती, म्हणून ती सगळी रांगोळी काढून घेतली. त्यानंतर सगळी जागा बाहेरची स्वच्छ पुसून घेतली आणि उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेतलं. आणि आज दरवाजावर आहे ना हळदीची स्वस्तिक पण काढायची होती. आणि परत जे दीपावली संचमध्ये मी स्वामी समर्थ केंद्राची सेवा केली होती, तर तिथे एक यंत्र होतं, तर ते यंत्रसुद्धा मला आज काढून घ्यायचं होतं. त्याच्यामुळे छान असं दरवाजा छान स्वच्छ पुसून घेतला होता, त्यात हळदीचं स्वस्तिक काढलं होतं. तर लक्ष्मी मातेला आकर्षित करण्यासाठी हे सगळे आपण काही उपाय करत असतो. आणि पूजनाच्या दिवशी लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते, अलक्ष्मीचं निस्सारण होतं आणि जी लक्ष्मी असते ती नांदते. आणि लक्ष्मी चिरकाल टिकण्यासाठी, लक्ष्मी आपल्या घरात अखंड राहण्यासाठी आपण हे छोटे मोठे उपाय जर केले ना, तर त्याचा भरपूर असा आपल्याला फायदा होतो. तर त्याच्यामुळे इकडे छान असं माझं उंबरठा लेपन झालं होतं. नंतर दरवाजावर हळदीचं स्वस्तिक काढलं आणि त्यानंतर मग ते यंत्र वगैरे काढलं. तर तुम्हाला आहे ना फ्रंट कॅमेरामुळे, सेल्फी कॅमेरामुळे ना थोडंसं उलटं दिसत असेल, पण ते सेल्फी कॅमेरा होता म्हणून ते तसं दिसत होतं. त्यानंतर लेपन वगैरे झालं, दरवाजा पुसून वगैरे झाला, तिकडे माझे दिवे लावले आणि दिवे सगळीकडे छान ठेवून दिले. त्यानंतर मग रांगोळी काढायचं काम सुरू होतं माझं इकडे. तर सकाळीच रांगोळी वगैरे काढून घेतली, कारण काय होतं ना दिवसभर कामांच्या गडबडीमुळे रांगोळी काढायला पण बराचसा उशीर होतो. तर दिवसभर सकाळी रांगोळी फक्त काढायचं होतं, पण मग ते परत राहिलं. परत म्हटलं चला थोडं संध्याकाळूनच काढूया, कारण आहे ना मग परत ते कोणी येतं जातं तर पुसून टाकतात. त्याच्यामुळे मग दुपारून काढली थोडंसं. आणि त्यानंतर बाल्कनीत सगळे दिवे वगैरे लावले तुळशीजवळ. नंतर सगळीकडे बाल्कनीमध्ये दिवे लावून घेतले. त्यानंतर तुळशीजवळ सुद्धा रांगोळी काढली होती. तर इतकं छान प्रसन्न वातावरण होतं ना सकाळी. आणि सकाळी उठून कामं करून हे सगळे देवपूजेचे जर कामं केले ना, तर दिवस खूप छान जातो, मस्त फ्रेश वाटतं आपल्याला सुद्धा. त्यानंतर सगळं कामं आवरली आणि नंतर मला आहे ना पुरणाची डाळ लावून घेते म्हटलं, जेणेकरून ना मग ती डाळ पण शिजून जाईल आणि नंतर मग स्वयंपाकात पण पटपट स्वयंपाक होऊन जातो. अशी छोटी मोठी कामं जर आपण पटपट असं मॅनेजमेंट कामाची जर राहिली तर सगळे कामं सोपे होतात, आपल्याला सुद्धा जास्त काही डिफिकल्ट जात नाही, म्हणजे सगळे कामांना व्यवस्थित असं वेळ देता येतो. तर इथे मी पुरणाची डाळ लावून घेते. आणि आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोस्ट ऑफ द टाईम आपण पुरणपोळीच करतो, तर मी तरी पुरणपोळीच करते. आणि ह्या वर्षाचं लक्ष्मीपूजन आमचं नाशिकलाच आहे, आम्ही काय गावाला गेलो नाही आमच्या. तर दरवर्षीचं लक्ष्मीपूजन आहे ना सासरी करत असतो, पण ह्या वर्षी म्हटलं चला एक वर्ष तरी आपण इकडे गेलंच पाहिजे, म्हणून इकडं केलं. त्यानंतर बघा इथे डाळ शिजत होती, तोपर्यंत उंबरठा पूजन करून घेते मी. तर आजच्या दिवशी विशेष सेवा होती, तर ती सुद्धा मला करायची आहे. तर म्हटलं चला आता जोपर्यंत डाळ वगैरे शिजते तोपर्यंत दरवाजावर छान असं दिवा वगैरे लावूया, धूप लावूया, कापूर वगैरे लावूया. म्हणजे काय होतं ना, जी निगेटिव्हिटी असते आपल्या घरात आलेली ती तिथेच दूर होते आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये अट्रॅक्ट होते. त्याच्यासाठी हे छोटे मोठे उपाय नक्की करत जा तुम्ही. तर मी दर अमावस्या, पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार, गुरुवार करत असते, पण दिवाळीच्या दिवसात रोज सध्या माझं उंबरठा पूजन चालू आहे. नंतर लक्ष्मीला आव्हान केलं, त्यानंतर गजानन महाराजांना सुद्धा दिवा वगैरे लावून घेतला. तर आमचं आराध्य दैवत गजानन महाराजांना छान दिवा लावला आणि सगळीकडे छान घर थोडंफार डेकोरेट केलेलं होतं. आणि डायनिंग टेबल तुम्ही बघतातच आहे, सगळं फराळाने भरलेलं आहे, तर सगळे डबे डायनिंग टेबलवर ठेवले होते. त्यानंतर मग घराला तोरण लावून घेतलं दरवाजाला. तर हे सगळे तोरण आणि गाडीच्या माळा वगैरे सगळे ना रात्रीच करून ठेवलं होतं, तर त्याचा इतका फायदा झाला ना, तर बराचसा वेळ वाचला माझा. तर अशा पद्धतीने कामांची जर आपण मॅनेजमेंट केली ना, तर बराचसा वेळ आपल्याला म्हणजे काम येतो आपल्या स्वतःसाठी, आपण पण यूज करू शकतो तो वेळ. त्यानंतर छान अशी मस्त
मस्त देवपूजा झाली होती. सकाळीच मी उठून देवपूजा केली होती. तुमच्यासोबत आता छोटंसं क्लिप शेअर करते. तर एवढं छान प्रसन्न वातावरण वाटत होतं ना, आज सकाळी सकाळी सगळं छान असं वाटत होतं. त्यानंतर मग सगळं देवपूजा वगैरे झालं आणि इथे आमचा नाश्ता चालू आहे. तर बघ विराची बडबड. नाश्ता चालू असताना आमच्या बाळाची बडबड ऐका तुम्ही. विरा कसं आहे? विरा कसं आहे? कसं आहे? छान आहे. काय काय रे विरा तुझ्या प्लेट मध्ये? चिवडा, शंकरपाळे, लाडू, चकली. वा वा वा, यम्मी यम्मी. कोणाच्या टम्मीत जाणार आहे रे ते? हॅलो, काय करताय तुम्ही? नाश्ता करताय. कशा आहे? कोणी बनवलं विरा? मम्माने बनवलं. यम्मी बनवलं का रे मम्माने तुझ्या? आणि आरू दादा बघा आता आमचा ब्रश करून राहिला. किती वाजले? 9:45. आता मॉर्निंग झाली आमच्या आरू दादाची. आणि आमची मनी तर नाश्ता करते. गोंदू, आमची मनी तर गोंदू गोंदू नाश्ता करते. मी पण खाऊ का? मी सगळे मिळून छान असा नाश्ता करत होतो. तर नाश्ता म्हणजे काय, तर दिवाळीचा सगळा फराळच असतो. तर म्हटलं चला लवकरच नाश्ता करून घेऊया. कारण आहे ना, लवकर नाश्ता झाला म्हणजे जेवायला पण 12-12:30 पर्यंत बसता येईल आणि मग सगळं पटपट आवरून जातं. त्यानंतर मग लक्ष्मीपूजनाची सगळी तयारी करावी लागते आणि बाकीचं छोटं मोठं डेकोरेशन वगैरे आपण लक्ष्मीपूजनाला करत राहतो म्हणून मग भरपूर वेळ लागून जातो. रांगोळी वगैरे सगळ्याच गोष्टी येतात त्यात. त्यामुळे म्हटलं चला पटकन नाश्ता वगैरे करून घेऊया. त्यानंतर मला स्वयंपाक करायचा होता. तर ऑलरेडी माझं बासुंदी वगैरे सगळं झालेलं होतं. आमटी भात वगैरे झाला होता. मग पुरणपोळ्या गरम गरम करेल म्हटलं म्हणून लास्टमध्ये केल्या. त्यानंतर मग आहे ना पुरणपोळ्या करून घेतल्या सासूबाईंना आणि सासऱ्यांसाठी. मग साध्या पोळ्या पण कराव्या लागतात, त्या सुद्धा करून घेतल्या. त्यानंतर मग कुरडई पापड तळून घेतले. तर ह्या कुरड्या ना आरू-विरूला खूप जास्त आवडतात. पण म्हटलं चला थोडं कमीच तळूया, कारण उद्या मला जायचं होतं गावाला माहेरी. म्हणून मग जेवढ्या आज लागतील तेवढ्याच तळल्या, जास्त एक्स्ट्राच्या काही तळत नाही. एरवी जर घरी राहते ना तर मग मी तळून घेते, कारण विरांश आरवला असं सुद्धा खायला खूप जास्त आवडतं कुरडई पापड. तरी ते सगळं तळण वगैरे तळून झालं होतं. सगळा स्वयंपाक माझा झाला होता. त्यानंतर मग मी हवन करून घेतलं. तर हवन हे याचं होतं की कमळगट्ट्यांच्या मणीचं, जे स्वामी समर्थ केंद्रात जी सेवा होती दिवाळी संचाची, ती सेवा केली होती मी. तर त्या कमळगट्ट्यांच्या मणीचं हवन सांगितलं होतं. तर मग ते आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अमावस्येला सांगितलं होतं. तर इथे ते हवनच चालू आहे माझं. छान हवन वगैरे सगळं झालं नाही, स्वयंपाक वगैरे रेडी झालेला होता. त्यानंतर मग इथे नैवेद्य दाखवून दिला देवाला आणि नैवेद्य वगैरे सगळं दाखवून मग आम्ही सुद्धा सगळेजण जेवायला बसलो. मग माझी सगळी भांडी कुंडी घासून घेतली, किचन वगैरे क्लीन करून घेतला, सगळ्यांचं जेवण वगैरे आवरून झालं. त्यानंतर मग विरांशला झोपवून दिलं आणि नंतर मला माझी दुपारूनच छान असं मला ना सगळी पूजा वगैरे मांडून ठेवायची होती, जेणेकरून मग संध्याकाळी काही गडबड होत नाही. तर संध्याकाळी काय होतं ना, जर सगळ्याच गोष्टी आपण संध्याकाळी किंवा 4 वाजेनंतर केल्या तर मग खूप जास्त घाई होऊन जाते. परत रांगोळी काढा, डेकोरेशन करा, त्यानंतर मग स्वतः तयार व्हा आणि याच्यात बराचसा वेळ जातो. म्हटलं चला मग आता वेळ आहे, सगळेजण झोपले होते. तर इथे माझी सगळी पूजेची तयारी सुरू होती. त्यानंतर बघा इथे मी छान अशी मस्त रेडी झालेली आहे. तर ही साडी माझ्या भावाच्या वैदिकची साडी आहे. तर खूप छान मस्त लुक झालेला होता आजचा माझा मराठमोळा पारंपरिक लुक, पैठणी वगैरे घालून. तर छान असं मस्त रेडी होऊन ना आता पूजेला सुरुवात करणार होतो आम्ही. तर इकडे बघा हे सुद्धा रेडी झाले होते आणि आमची पूजा अशी मांडलेली होती. तर खूप मस्त वातावरण झालेलं होतं घरामध्ये. त्यानंतर आम्ही सगळेच रेडी होतो, आई, नाना, आरू, विरू, त्यानंतर मी, हे सगळेजण आम्ही रेडी झालेलो होतो. आणि बघा इथे दिवे लावायचं काम चालू होतं विरांश आरूचं. त्यानंतर जे आमच्या स्टेअरकेस होत्या त्या स्टेअरकेसवर छान असे फुलांनी थोडंसं डेकोरेशन केलं होतं आणि एंट्रान्सला इतकी छान मस्त सुंदरशी रांगोळी काढली होती दिवाळीची. त्यानंतर उंबरठ्याजवळ थोडंसं फुलांचं डेकोरेशन करून लक्ष्मीची पावलं वगैरे काढली होती. तर खूप मस्त दिसत होतं, अगदी बघत राहावंसं असं वाटत होतं. त्यानंतर दरवाजा वगैरे डेकोरेट केला होता आणि ते जो आमचं रॅक होतं शू रॅक, तिथे छोटीशी रांगोळी काढून ना लक्ष्मीचे पावलं वगैरे ठेवले होते मातीचे. आणि इथे एंट्रान्सला ज्या फ्लावर उरल्या होत्या तिथे फुलांचं डेकोरेशन वगैरे करून सजावट केली होती. त्यानंतर बाल्कनीत पण छान असं मस्त रांगोळी काढली होती तुळशीजवळ. आणि इथे बघा माझं दिवे लावायचं काम सुरू आहे. तर दिवाळीच्या दिवसांमध्ये ना लाईटापेक्षा दिव्यांचा जो प्रकाश असतो ना तो खूप छान असतो, त्याच्याकडे बघूनच मन अगदी समाधान होऊन जातं अशा पद्धतीने. तर इथे छान असं लक्ष्मीचे पावलं घराच्या एंट्रान्सजवळ ठेवली होती उंबरठ्याच्या समोर, म्हणजे लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते अशा पद्धतीने. त्यानंतर मग इथे बघा छान असं उंबरठ्याजवळ मस्त लक्ष्मीचे पावलं वगैरे काढली होती, गोपद्म काढली होती. इथे आमचे दोघांचे दिवे लावणं सुरू आहे मायलेकांचं.
तर आरव ह्या गोष्टींमध्ये खूप जास्त मला मदत करतो. त्याला न सांगता या गोष्टी सगळ्या समजतात की आपण ह्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे आणि मुलं खरंच आपल्याला बघून शिकतात, हे आपण म्हणतो ना, ते नक्कीच खरं आहे. तर इथे जसं मी करते ना तसं त्याला न सांगता तो सगळ्या गोष्टी फॉलो करतो. सगळे रिच्युअल्स त्याला आता जवळजवळ माहीत झालेले. त्यानंतर बघा इथे बाल्कनी खूप छान मस्त सजवली होती मी, तर फुलांची रांगोळी वगैरे काढली होती. तिथे सुद्धा आरू आणि माझं दिवे लावायचं सुरू आहे. तर आजच्या दिवशी लाईटिंग आकाशकंदीलपेक्षा जे मातीच्या दिव्यात आपण तेल टाकून लावतो ना, तर त्यांची जी काही ऊर्जा असते, ती एनर्जी असते ना, आणि ज्या वाईब्स असतात त्या खूप वेगळ्या असतात. तर म्हणूनच दिवाळीला महत्त्व आहे. तर अंधारात रात्र असते, म्हणजे अमावस्याच्या दिवशीची रात्र, आणि ह्या दिव्यांनी अगदी उजळून जाते असं म्हणतो आपण. तर खरंच त्या गोष्टीला खरंच या दिव्यांना कोणत्याच लाईटची तोड नाही आहे. तर सगळीकडे छान दिवे लावले, मातीचे दिवे पणत्यांमध्ये, आणि इतकं सुंदर वातावरण झालेलं होतं घरामध्ये. अगदी पूर्ण प्रसन्न वातावरण झालं होतं आणि एक पॉझिटिव्ह सर्कल आपल्या भोवती क्रिएट झालेलं असं आपण म्हणतो ना, तशा पद्धतीच्या ह्या वाईब्स होत्या. त्यानंतर बघा आरू मला एक दिवा देतोय. मी सगळे दिवे छान असे लावून घेतले आणि भरपूर सारे दिवे आम्ही लावले होते. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण जे काही 13 दिव्यांचं पूजन करतो, तर ते दिवे प्लस आजचे जे काही एक्स्ट्राचे सगळे दिवे घरातले होते ना, ते सगळे लावले होते. तर खूप मस्त सगळीकडे छान असं जगमगाट झालेला होता. आणि इथे गॅलरीत वगैरे सुद्धा छान असे दिवे वगैरे लावून घेते मी. आणि आमच्या विरांशचं पण चालू होतं की मम्मा मला पण करायचं आहे. तर मग आम्ही त्याला मुद्दाम लावून नाही दिलं, कारण चटका वगैरे लागतो म्हणून म्हटलं चल तू नको लावू. त्यानंतर बघा सगळे दिवे लावून झाले आणि आता आम्ही पूजेला सुरुवात करतो. तर आजची मी जी पूजा केलेली होती ती सगळी श्री स्वामी समर्थ केंद्रातल्या मासिकाप्रमाणे केली होती. तर उंबऱ्याच्या बाहेर तुळशी ठेवून तिथून पूजेला सुरुवात करायची असते. तर तशा पद्धतीने पूजा चालू होती आणि मोबाईलमध्ये बघून मी सगळी ती पूजा करत होती, कारण एवढे स्तोत्रमंत्र काय आपल्या लक्षात राहत नाही. त्यामुळे आता इथे लक्ष्मीचं म्हणजे केरसुनीचं पूजन उंबरठ्यावर करत होतो आम्ही. नंतर उंबरठ्याचा नमस्कार वगैरे करून आम्ही सगळ्यांनी आतमध्ये प्रवेश केला आणि नंतर मग जी लक्ष्मीची पूजेची आपण मांडणी केलेली आहे, तर त्या मांडणीजवळ आम्ही आलो आणि तिथे सगळ्यांनी मग पूजा केली. तर खूप मस्त वातावरण झालं होतं आणि लवकरच आम्ही पूजा करून घेतली होती. बघा ही अशी मांडणी केली होती मी आणि त्यानंतर इथे हे पूजेला सुरुवात करत आहे. तर मी म्हटलं यांना की तुम्ही एकटे पूजा करा, नंतर मी पूजा करून घेईल. कारण काय होतं ना, सगळे स्तोत्रमंत्र मला बघून बोलायचे होते. तर म्हटलं मग मी पूजेत अर्ध लक्ष आणि अर्ध स्तोत्रमंत्रकडे लक्ष असेल, म्हणून मग मी ते हा कॅमेरा तर आधीच लावून ठेवला होता, कारण मग परत डिस्टर्ब नको म्हणून मग आहे ना एकदाचा सेट केला. जसा व्हिडिओ येईल तसा येऊ दे म्हटलं. त्याच्याकडे काही लक्ष नाही दिलं. पूजेला जास्त महत्त्व होतं. तर पूजा छान अशी मस्त करून घेतली. तरी इथे सगळ्या पूजेला सुरुवात गणपती बाप्पांच्या अभिषेकापासून केली. त्यानंतर सगळ्या जे लक्ष्मी स्वरूप वगैरे होतं त्यांचा यांनी छान अभिषेक वगैरे करून घेतला. त्यानंतर घंटी, शंख, ज्या काही गोष्टी आपण पूजेत समाविष्ट करतो त्यांचा सगळ्यांचा छान अभिषेक झाला आणि त्यांना मस्त हळदी, कुंकू, अक्षता, फूल वगैरे वाहून त्यांना धूप दीप दाखवून दिलं. आणि इतकी सुंदर अशी पूजा झाली होती ना, पूजेकडे अगदी म्हणजे बघत राहावं असं वाटत होतं, तिथून हलू नये असं वाटत होतं. इतकं छान मस्त पूजा मांडली होती. तर पहिलं लक्ष्मी पूजन नाशिकला केलं होतं, त्याच्यामुळे ना छान असं मस्त म्हटलं जरा थोडंसं काहीतरी वेगळं करूया. आणि पूजा मी डायनिंग टेबलवरच मांडली होती, कारण काय होतं ना, आमच्या देवघराजवळ ड्राय बाल्कनीचा एरिया येतो तो, आणि तिथे जर पूजा मांडली तर मग जे 2 माणसं बिलकुल बसू शकत नाही. म्हटलं मग चला आपण आहे ना इकडेच डायनिंग टेबलवर सुटसुटीत छान अशी मस्त पूजा पण मांडता येईल आणि छान पूजा पण होऊन जाईल. तर दरवर्षी गणपती आम्ही ह्याच जागेवर बसवतो, म्हणून म्हटलं चला लक्ष्मीपूजन पण इकडेच करून घेऊया, कारण व्यवस्थित असं पूजा पण होते, म्हणजे दाटीवाटी काही होत नाही, अडचण काही होत नाही. त्याच्यामुळे मग इथे सगळं छान भिंतीला डेकोरेशन वगैरे करून घेतलं होतं. जे दिवे दिसत आहेत ना तुम्हाला, ते मी मिशोवरून मागवले होते ऑनलाईन. त्याची लिंक तुम्हाला देईल. जर तुम्हाला नेक्स्ट दिवाळीला पाहिजे असेल तर नक्की, किंवा मग काही डेकोरेशन पर्पजला पाहिजे असेल तर नक्की मागवू शकता. आणि ओरिजिनल फुलांची माळा बनवून घेतल्या होत्या आणि त्याला हँग करून घेतल्या होत्या. तर खूप छान असं मस्त लुक झालेला होता. छान पूजा झाली होती. डेकोरेशन पण खूप सुंदर झालं होतं. त्यानंतर मग इथे यांची सगळी पूजा चालू आहे. आणि आता सध्या ट्रेंडिंगला जे काही रील्स वगैरे येत होते, तर त्या रील्सच्या थ्रू ना ते लक्ष्मीचे मूर्ती आणि ते कॉईन्स वगैरे पाडते लक्ष्मी माता, तर तसं छोटंसं डेकोरेशन केलं होतं. त्यानंतर कुंकुमार्चन करून सगळ्या पूजेला धूप दीप दाखवून दिला. त्यानंतर मग नैवेद्य अर्पण करण्यासाठी सगळ्यात लास्टमध्ये बत्ताशे लाह्यांचं नैवेद्य दाखवून दिला. आणि नंतर मग यांनी गजानन महाराजांची सुद्धा छान मस्त पूजा करून घेतली. नंतर मग मी म्हटलं चला आता मी ना सगळं पूजा बोलली होती, म्हणजे पूजेचं स्तोत्रमंत्र उच्चारण झालं होतं, तर मी काही पूजा केली नाही. तर यांना म्हटलं तुम्ही आवरा तोपर्यंत. मग मी सुद्धा छान अशी मस्त पूजा करून घेतली त्यांनी आणि मी मिळून. आणि नंतर मग आमची दोघांची पूजा झाली. तर आमच्यासोबत आरवीरूने सुद्धा पूजा करून घेतली आणि एवढंच छान असं मस्त वातावरण झालेलं होतं ना घरामध्ये. आणि असं वाटत होतं की हे असंच कायमस्वरूपी राहावं, म्हणजे लक्ष्मी माता आपल्या घरात कायम आगमन राहावं. आणि खरंच हे सगळं बघून आहे ना, खरोखरची लक्ष्मी देवी आपल्या घरी आलेली की काय असं आम्हाला वाटत होतं.
तर जास्त काही झूम वगैरे करून मी व्हिडिओ घेतलेला नाही, एकदाचा अँगल सेट केला, जसा व्हिडिओ येईल तसा येऊ दे म्हटलं. कारण काय होतं ना, जर व्हिडिओकडे लक्ष दिलं तर मग पूजा इथं आपलं लक्ष राहत नाही आणि पूजा छान अशी व्यवस्थित होत नाही. तर पूजेला आजच्या दिवशी भरपूर असं महत्त्व आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला जसं येईल तसं. आणि मग इथे माझी पूजा चालू आहे, तर आम्ही सगळ्यांनी मिळून छान अशी मस्त पूजा करून घेतली आणि खूप मस्त वाटत होतं. त्यानंतर मग आमची इथे पूजा बघा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने छान सगळे पूजेला नमस्कार वगैरे करून घेतला, पूजा वगैरे झाली. त्यानंतर आम्हाला आरती म्हणायची होती, तर म्हटलं चला आधी मग सासू सासऱ्यांनी, नंतर मग माझ्या पूजा करून घेतली आणि सगळ्यांची आमची पूजा झाली. त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी मिळून छान अशी मग आरती म्हटली. तर कनेक्ट राहा व्हिडिओला आणि आम्ही कशी पूजा केली ते नक्की बघा. तर खूप जास्त विश्वास त्यानंतर सगळी छान अशी मनोभावे पूजा वगैरे करून घेतली आणि नंतर मग आई नानांनी त्यांनी सगळ्यांनी छान अशी पूजा केली. तर मस्त पूजा झाली आमची. कनेक्ट राहा व्हिडिओला. तर सगळी छान पूजा झाल्यानंतर मग सासूबाई आणि सासऱ्याने सुद्धा छान पूजा करून घेतली. तर सगळेजण मिळून असे सण उत्सवाला एकत्र आल्यावर खरंच सण उत्सव असतो. तरी ते आमची सगळ्यांची छान पूजा झाली आणि घरात खूप छान प्रसन्न वातावरण झालं होतं, खूप छान आनंदी वातावरण होतं. आणि नंतर मग यांची सगळ्यांची नानांची आईची पूजा झाल्यानंतर मग आम्हाला करायची होती आरती. मग आरती वगैरे करून घेतली आणि खूप मस्तपैकी आजचं आमचं लक्ष्मीपूजन पार पडलं होतं. तर तुमचंसुद्धा लक्ष्मीपूजन कसं सेलिब्रेट झालं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडे आमची इथे आरती चालू आहे आणि आता आमची आरती वगैरे झाल्यानंतर मग आम्हाला जायचं होतं फटाके फोडायला. तर मग आमच्या इथे खालीच साईबाबांचं मंदिर आहे, तर त्याचंसुद्धा तुम्हाला मी दर्शन आज देते. तर आज साईबाबांच्या मंदिरात आम्ही फोडायला मग साईबाबांचा पण नमस्कार वगैरे केला आणि इकडे आरोग्य फटाके फोडणं चालू. तर इतकं छान बाहेरचं पण सिटीमधली जी दिवाळी होती ना, तर आम्ही पहिल्यांदा एक्सपिरियन्स केली. असं आम्ही दरवर्षी गावाकडे दिवाळी सेलिब्रेट करतो. तर बघा साईबाबांचं दर्शन खूप छान मस्त केलं आम्ही आणि त्यानंतर मग इकडे फटाके फोडायची सुरुवात केली होती आरवीरूने. तर मी तेच म्हणत होते की सिटीमधली दिवाळी फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स केला आम्ही. काय कधीच सिटीत दिवाळी सेलिब्रेट केली नव्हती, आम्ही गावाकडेच दिवाळी सेलिब्रेट करायचो दरवर्षी. पण सगळी पूजा वगैरे झाली नंतर मग आम्ही फटाके फोडायला खाली आलेलो होतो. तर सगळे फटाके मस्त वाजवले, भरपूर सारे फटाके आणले होते यांनी आणि आरवला आणि मला फटाके खूप आवडतात फोडायला. तर मग इथे आमचे फटाके फोडणं वगैरे चालू होतं आणि मग फुलझडी वगैरे लावली. पण ह्या दिवशी इतका पाऊस झाला होता ना नाशिकला, लक्ष्मीपूजनाची पूजा झाली आणि पावसाला जो काही सुरुवात झाली तर फटाके जास्त काही फोडताच आले नाही. जसे फटाके लावायचो तसं पाऊसचे थेंब पडायचे आणि ते फटाके विजायचे, अशी कंडिशन झाली होती. तर छान असे छोटे मोठे फटाके फोडले आणि मग थोडंसं ना धूर वगैरेमुळे व्हिडिओ छान काही क्लिअर आलेले नाही आहे, तर ब्लर व्हिडिओ आले. पण तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. आणि बघा इथे आमच्या छान असं फटाके फोडणं चालू आहे आणि विरांशसुद्धा इकडे फटाके फोडणं चालू होतं. तर विरांश थोडा घाबरत होता, पण म्हटलं थोडीशी डेअरिंग करून फोड, कारण एकदाचा जर फटाक्यांचा फोबिया झाला तर मग काय आपण फटाके फोडायची हिंमत करत नाही. म्हटलं मग चला तर याला थोडीशी डेअरिंग करून आम्ही फटाके लावायला लावले, 2-4 चक्कर लावले त्याने, सुरसुऱ्या वगैरे लावले, फुलझडी वगैरे लावले. त्यानंतर इकडे आरवानी माझं शॉर्ट्स फोडणं चालू आहे. तर 2-4 शॉर्ट होते ते आम्ही फोडले आणि खूप मस्त वाटत होतं. फटाक्यांशिवाय काही दिवाळी अपूर्णच असते. त्यानंतर मग वरती आलो, छान असं चेंज वगैरे केलं, जेवण केलं, घरातले सगळं आवरलं, भांडी कुंडी, थोडीशी पूजा वगैरे आवरून घेतली कारण ना मला जायचं होतं उद्या माहेरी पाडव्यानंतर. तर पाडवा करून मग म्हटलं चला थोडंसं जितकं आवरता येईल तेवढं आवरूया, कारण आज पहिल्यांदाच मला इथून जायचं होतं. तर खूप लांबचा प्रवास असणार होता, म्हणून जितकं शक्य होतं तितकं आवरून घेतलं. त्यानंतर मला आता आहे ना लक्ष्मीपूजनाची सेवा करायची केंद्रातली, तर ती सेवा वगैरे करून घेते मी आणि माझा ब्लॉग इथे संपवते. चला, तुम्हाला आशा करते की तुम्हाला आजचा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मग चला भेटूया उद्याच्या पाडवा आणि भाऊबीजच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी माझे छान छान व्हिडिओ एन्जॉय करा आणि व्हिडिओना लाईक करत जा, कमेंट करत जा. तुमचं कमेंट मला एक मोटिवेशन देऊन जातं, तर नक्की कमेंट करा व्हिडिओला. आणि चला मग माझा ब्लॉग इथे संपवते, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि हॅपी दिवाळी.